मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा? आता सगळ्यांचीच मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकत असतात, त्यामुळे प्रत्येक आईला हेच टेन्शन असतात. आता मुलांचा अभ्यास घ्यायचा कसा, ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते. मुलांचा अभ्यास घेण्या अगोदरच आईच्या मनात एकच शंका असते, माझं शिक्षण तर मराठी मीडियम आहे आणि आता आपल्या मुलांचं शिक्षण इंग्लिश मीडियम, मग मला आता अभ्यास घेता येणार नाही, मला काही समजणारच नाही आणि मला तर काही येतच नाही, तर मी मुलांना काय सांगणार, काय शिकवणार? आधी ही भीती मनातून काढून टाका. तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता. मुले इंग्लिश मीडियममध्ये शिकत असली तरी त्यातील 50% इंग्लिश हे आपल्याला येत असते. आपण फक्त घाबरतो आणि त्यात जास्त लक्ष घालत नाही. पण तुम्ही रोज तुमची कामे लवकर आवरून फक्त 1 तास मुलांचा अभ्यास घ्या. अभ्यास घेत असताना काही इंग्लिश शब्द आपल्याला कळत नाही. अशा वेळी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेट हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही ट्रान्सलेट होते. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये एखादे वाक्य टाईप केले तर ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होऊन येते. असे केल्यावर तुम्हाला प्रत्येक इंग्लिश शब्द आणि वाक्याचा अर्थ समजेल. तसेच पूर्ण इंग्लिश स्टोरी असेल तर ती गुगल ट्रान्सलेटमध्ये स्कॅन केल्यावर ती पूर्ण स्टोरी म्हणजे धडा मराठीमध्ये दिसतो. जर हे ॲप नसेल तर तुम्ही डायरेक्ट गुगलवर जाऊन प्रत्येक इंग्लिश शब्दाचा अर्थ इथे टाईप करून त्याचा अर्थ मिळवू शकता. जसे की क्रिएटिव्ह मीनिंग इन मराठी असं विचारल्यावर तो त्या शब्दाचे सगळे अर्थ आणि त्याचे वाक्यसुद्धा तो सांगतो. असं करून तुम्ही मुलांचा रोज अभ्यास घेऊ शकता. तुम्हाला इंग्लिशचा अर्थ मराठीत समजत नसेल तर इंग्लिश वाचायला तर नक्कीच येत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला रोज इंग्लिश वाचायला सांगायचं आणि जिथे त्याला वाचता येत नाही तिथे तुम्ही त्याला वाचून दाखवावं. एवढे तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचबरोबर मुलांना रोज हिंदी आणि मराठीसुद्धा वाचायला सांगायचं. हे तर तुम्हाला येतच असते. यामध्ये वाचन करताना मुले चुकतात, त्यावेळी त्यांना न ओरडता त्यांना एक शब्द तुम्ही सांगायचा आहे. तुम्ही ओरडले तर मग मुले वाचन करणार नाही आणि ते कंटाळा करतात. इंग्लिश ग्रामर हा खूप अवघड सब्जेक्ट आहे, पण तरीही आपण त्याचा अभ्यास घ्यायचा. ज्यावेळी इंग्लिश ग्रामर आपण सोडवून घेतो त्यातील 50% अभ्यास आपल्याला येत असतो. फक्त आपण तो प्रयत्न करायचा असतो. त्यात आपण गुगलची मदत घेऊन त्यातले काही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि जे येत नाही ते प्रश्न ट्युशनमध्ये टीचरला विचारून मुलांना सोडवायला सांगायचे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मुलांचा इंग्लिशचा अभ्यास घेता आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात आणि येतात सुद्धा. मग आपल्याला असं लक्षात येतं की माझ्या वेळेसही मला इंग्लिश एवढं येत नव्हतं, तेवढं मला आता इंग्लिश येत आहे. आपल्या मुलांमुळे आपले इंग्लिश अजून चांगले होते. आणि मुलांनी अभ्यास कमी करू दे किंवा जास्त करू दे, त्यांचं कौतुक करत राहायचं आणि त्यांना गिफ्ट म्हणून स्टिकर आणि त्यांची आवडीचे जेवण द्यायचे. या सर्व गोष्टी तुम्ही रोज केल्यावरती त्यांचाही अभ्यास घेणं तुम्हाला खूप सोपं जाईल आणि तुम्हालाही टेन्शन येणार नाही. जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.